Good morning, dear student. Today we have to learn we have to learn oscillation. In oscillation, we have to be study what is mean by linear motion, what is mean by angular motion, and दूसरं काय काय शिकणार आहोत in this chapter. We have to be study in this chapter practical example of oscillation in your daily life. What do you mean about restoring force, musical instrument, and why does ball floating on the water bobs up and down if push down and release? All these things we have to be study in this chapter. So first we have to be understand what is meant by oscillation म्हणजे काय. We have to read all these concept. First we have to read what is meant by oscillation. Any motion which repeat after equal interval of time इज कॉल्ड, त्याला काय म्हणू आपण, पिरियडिक मोशन. आणि टू आणि फ्रो मोशन होते, त्याला काय म्हणू आपण, त्याला ऑसिलेशन. काय म्हणू त्याला, ऑसिलेशन. म्हणजेच काय, एनी द पिरियडिक मोशन इन विच पार्टिकल रिपीट मूव्स टू अँड फ्रो अलॉंग द सेम पाथ इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. बघा इथं डेफिनेशनसुद्धा दिली आहे. द पिरियडिक मोशन इन विच, इथून चालू होते ती डेफिनेशन, कुठून बेटा, द पिरियडिक मोशन इन विच द पार्टिकल रिपीटेडली मूव टू अँड फ्रो. टू म्हणजे काय, पुढे, आणि पुढे मागे होणारी मोशन म्हणजेच काय, ऑसिलेटरी मोशन्स. म्हणजे दोज मोशन्स विच रिपीट इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, इन अ सेम पाथ अगेन अँड अगेन, त्याला काय म्हणू आपण, ऑसिलेटरी मोशन. म्हणजे एकच मोशन, मागे पुढेची मोशन होते आणि रिपीट किती वेळेस होते, त्यालाच काय म्हणू आपण, ऑसिलेशन. इथं पण दिलेलं आहे द टाईम इंटरवल. बघा दुसरं, अ बॉडी परफॉर्मिंग पिरियडिक मोशन गोज ऑन रिपीटिंग द सेम सेट ऑफ मुवमेंट. The time taken by one such set of movement is called period or periodic time. आता याच्यामध्ये काय शिकलो आपण, पिरियडिक मोशन म्हणजे काय, द मोशन विच रिपीट इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. लक्षात ठेवा, लिहून घ्या. द मोशन विच रिपीट इक्वल इंटरवल ऑफ टाईम, त्याला काय म्हणू, पिरियडिक मोशन. आणि द टाईम टेकन बाय पार्टिकल टू complete one set of movement, such one set of movement, त्याला काय म्हणू, पिरियडिक मोशन. आणि what is by oscillation, the to and fro motion of an particle, त्यालाच काय म्हणू आपण, काय म्हणायचं, we have to say that is oscillatory motion किंवा काय म्हणू आपण, oscillatory motion किंवा oscillations. Okay, the simplest form of oscillatory periodic motion is the simple harmonic motion, in which every particle oscillate bodies moves along to and fro about mean position along a certain fixed path. The path is straight line. The motion is called linear simple harmonic motion. And if path is an arc of circle, then it is angular simple harmonic motion. And the smallest interval of time interval which to and fro motion repeat is called period, and the number of oscillation completed per unit time is called frequency of periodic motions. Okay, मग आपण कोणती शिकली, लिनियर मोशन आणि अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. पाथ स्ट्रेट असेल तर लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन, आणि आर्क असेल तर काय म्हणू आपण, सिम्पल हार्मोनिक मोशन. आता सिम्पल हार्मोनिक मोशनचं एक आपण एक्झाम्पल बघू. बघा, अ स्प्रिंग ऑफ रिजिड वॉल अँड अदर एंड ऑफ ब्लॉक ॲज शोन इन फिगर. एक ब्लॉक घेतला, त्याला एक ब्लॉक बघला, स्प्रिंगचं एक एंड याला अटॅच केलं आणि काय केलं आपण, फ्रिक्शनलेस सरफेसवर ठेवला हा. आता या ब्लॉकला काय केलं मी, पुल केलं. पुल द ब्लॉक यम टुवर्ड्स अँड रिलीज इट. द ब्लॉक बिगिन्स टू इट्स टू अँड फ्रो मोशन आयदर साईड ऑफ इक्विलिब्रियम. धिस मोशन इज लिनियर हार्मोनिक मोशन. या मोशनलाच काय म्हणू आपण, लिनियर हार्मोनिक मोशन. म्हणजे टू आणि फ्रो मोशन होत आहे. बघा, याला आपण पील केलं आणि सोडून दिलं, रिलीज केलं, देन वी हॅव टू इट धिस टाईप ऑफ मोशन, त्याला काय म्हणू, लिनियर मोशन. याला ओढलं आणि सोडून दिलं, मग स्प्रिंग काय करेल, अशी ऑसिलेशन. ओके, बघा इथं आपण फोर्स म्हणजे फोर्स हा फोर्स डिस्प्लेसमेंट किती झाला, एक्स, आणि हा कोणीकडे चालतो, डाऊनवर्ड इन दिस डायरेक्शन्स. दॅट्स बाय द फ्रिक्शनलेस फोर्स आपला काय झाला, इकडे गेला. त्याच्यामुळं काय झालं, आपण याच्यावर फोर्स
म्हणजे आपण याला पिकअप ओढत तिकडं आहोत, गेला तिकडं, म्हणून इथं काय घेतलं आपण निगेटिव्ह साईन. ओके, इथं काय आहे 0, इथं काय आहे बेटा, इथं काय झाला तो कॉम्प्रेस, काय झाला कॉम्प्रेस. मग इन दिस वे त्यानं काय केलं आपण ऑसिलेशन परफॉर्म केलं. ओके, बघा, शोज द इक्विलिब्रियम पोझिशन विच स्प्रिंग एक्झर्ट द फोर्स ऑन द ब्लॉक इफ block is displaced towards the right and equilibrium position, the force exerted in a spring of the block is directed towards the कोणीकडे बेटा लेफ्ट, म्हणजे कोणीकडे mean position. On account of its elastic property, the spring tends to regain the original shape and size, and therefore it exerts restoring force on the block, and this is responsible to bring the back to original position. कुठं जाय पाहते हा ओरिजिनल, म्हणजे हे मीन पोझिशन आपण इकडे ओढलं तर तो पुन्हा कुठं जाय पाहते मीन पोझिशनला. This force is proportional to displacement but opposite in direction. That displacement, if x is displacement, restoring force F is given by काय मिळते बेटा मायनस kx, कारण की डिस्प्लेसमेंटला तो काय आहे अपोजिट. आणि the k is constant depends upon the properties of spring. It is called as the force constant, and the negative sign indicates that force and displacement काय सांगते निगेटिव्ह, ते तुम्हाला मी सांगितलंच होतं. ओके, so if the block is displaced towards the left from the equilibrium positions and exert the spring, block directed towards is the right hand magnitude proportional to the displacement from mean position. Thus force equal to minus kx can be used to equilibrium of the motion of the block. Now a block is released from the right hand position and restoring force exerted by spring is accelerated towards the equilibrium position. The accelerations इज ब्लॉक कोणीकडे होते ए इक्वल टू फोर्स इज इक्वल टू काय असते आपलं मास इंटू ॲक्सलरेशन्स. देअरफोर आपण फोर्सची तिकल्यानुसार फोर्स म्हणजे काय मायनस के एक्स हे ठेवलं. F/m म्हणजे काय घेतलं ओमेगा. सो व्हेअर एम इज द ब्लॉक आय showed that also proportional to displacement and direction opposite to the displacement, that is the force acceleration are both directed towards the mean position. The block moves towards the position in speed increasing the acceleration, but displacement of that position goes on decreasing, and when the block returns to mean position the displacement and hence the force and acceleration are zero. If the speed of block is mean position and maximum and hence its kinetic energy attains maximum, the block does not stop and mean position but continues to move beyond the process of the spring compress, and thus it exerts the restoring force of the block towards the right. Once again the force and displacement are oppositely directed. This opposing force towards the motion of the block so that the speed goes on reducing finally becomes 0 and position shown in figure 5.c. बघा आपल्या सी मध्ये ही दाखवलेली आहे आपली सी पोझिशन मध्ये. ओके, ही सी. In this position the displacement of the mean position and restoring force maximum. This force now accelerate in block right in towards the equilibrium position. The process goes on repeating that cause the block oscillates on either side of equilibrium. Such oscillatory motion along the straight path is called linear simple harmonic motion. The linear simple harmonic motion is defined as the periodic motion of body in which force is always directed towards the mean position and magnitude is proportional to the displacement from mean position. म्हणजेच काय आहे, द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कशाला आहे डिस्प्लेसमेंट, अँड डिस्प्लेसमेंट अँड फोर्स आर अपोजिट इन डायरेक्शन. हेच म्हणजे काय सिम्पल हार्मोनिक motion. We have to be study in this lesson. What we have to study? Periodic motion, oscillation, periodic time, linear simple harmonic motion, angular circular harmonic motions, and simple harmonic motion. We have to be study in this topic. Okay, today next chapter we have tomorrow lecture we have to study differential equation of SH.